जळगाव एसटी स्टँडवरील उपाहारगृह तात्काळ सुरू करा, अन्यथा मनसेच प्रवाशांना चहा नाश्ता देणार. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा इशारा. जळगाव बसस्थानक परिसरातील बंद असलेले उपाहारगृह तात्काळ सुरू करण्यात यावे या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना जळगावतर्फे आज एसटी महामंडळाच्या विभाग नियंत्रक यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात प्रवाशांना सवलतीच्या दरात चहा नाश्ता सुविधा उपलब्ध होत नसल्याने होत असलेल्या गैरसोयींकडे लक्ष वेधण्यात आले. तसेच राज्यातील इतर बसस्थानकांवर सुविधा सुरू असताना जळगाव बसस्थानक मात्र अद्याप वंचित का ठेवण्यात आले आहे, असा सवालही उपस्थित करण्यात आला. उपाहारगृह सुरू करण्यासाठी आवश्यक जागा व सुविधा उपलब्ध असूनही प्रशासनाकडून होत असलेला विलंब संशयास्पद असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला. यामागे कोणाचे आर्थिक हितसंबंध जपले जात आहेत का, अशी शंकाही व्यक्त करण्यात आली. याबाबत तातडीने सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती विभाग नियंत्रक यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांना दिली. दरम्यान, जर लवकरात लवकर उपाहारगृह सुरू करण्याचा निर्णय झाला नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वतः एसटी बसस्थानक परिसरात प्रवाशांसाठी सवलतीच्या दरात चहा नाश्ता उपलब्ध करून देईल, असा स्पष्ट इशाराही विभाग नियंत्रकांना देण्यात आला. याप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष ॲड जमील देशपांडे, महानगराध्यक्ष विनोद शिंदे, उपमहानगराध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे, ललित शर्मा, राजेंद्र निकम, चेतन पवार, प्रकाश जोशी, आशुतोष जाधव, संदीप मांडोळे, राहुल चव्हाण, राजेश मराठे, विकास पात्रे, महिला शाखाध्यक्षा अनिता कापुरे, लक्ष्मी भिल्ल यांच्यासह असंख्य महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते. जळगावच्या एसटी मध्यवर्ती बस स्थानकामध्ये गेल्या 8 वर्षापासून एसटी कॅन्टीन बंद आहे. या संदर्भात आम्ही सन्माननीय विभाग नियंत्रक श्री गुरुसाहेब यांना निवेदन दिलेलं आहे. गेल्या 8-10 वर्षापासून इथे एसटीची कॅन्टीन नसल्यामुळे सवलतीच्या दरातले जे काही पदार्थ आहेत ते प्रवाशांना मिळत नाही आहे, म्हणून त्यांना महागडं नाश्ता करण्याकरता बाहेर जावं लागतं आहे. बाहेर कुठल्याही प्रकारची सुविधा नाही आहे. धुळीत बसून उभे राहून लोक नाश्ता करत आहेत. गेली 10 वर्षे इथली कॅन्टीन का बंद आहे असा प्रश्न आम्ही विचारलेला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेब वारंवार सांगता आहेत की एसटीच्या मध्यवर्ती बसस्थानकामध्ये सवलतीच्या दरामध्ये 30 रुपयात चहा नाश्ता, पोटभर नाश्ता मिळू शकतो. मग इथल्या प्रवाशांना त्याचा मृदंड कशा करता? ही कॅन्टीन केव्हा सुरू होईल? ही जर कॅन्टीन तुम्ही सुरू करणार नसाल तर आम्ही असा इशारा दिला आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्र रोजगार संस्थेअंतर्गत इथे स्वतंत्र सवलतीच्या दरात ती कॅन्टीन सुरू करेल आणि प्रवाशांना त्याचा लाभ मिळवून देईल, असा इशारा आम्ही त्यांना दिलेला आहे. सेंटरले रोल काय सांगणार तुम्ही? आज एसटी महामंडळाला कॅन्टीन संदर्भात निवेदन दिलेले आहे, नेमकी काय मागणी आहे तुमची? बसस्थानकाच्या व्यवस्थापकांनी आज आम्हाला त्या बसमध्ये उपाहारगृह बसस्टँडमध्ये जे आतापर्यंत नाही त्या उपाहारगृहाची पुनर्बांधणी त्यांनी करावी. आणि 10 वर्षापासून ती कॅन्टीन बंद आहे. ती गोरगरिबांसाठी, प्रवाशांसाठी आता जे रस्त्यावर धूळखात जो नाश्ता तयार आहे, ओपन पेसमध्ये लागलेले ते धुळीसकट त्यांना नाश्ता खावा लागतो. ते चुकीचं मानलं जाईल, समाजात संदेश वेगळा जातो. बसस्टँडची एवढी मोठी कॅन्टीन असताना ती आतापर्यंत सुरू नाही, ही गंभीर बाब आहे. ही बस स्थानकाच्या प्रशासनाच्या विरोधात आम्ही आज आंदोलन केलं आहे. तर त्यांनी काही दिवसात ते आम्ही सुरू करून देऊ. त्याचं काय जे टेक्निकल विषय असेल त्यांचा ते मांडतील, त्याच्यानंतर ते सुरू करण्यात येईल काही दिवसात, असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे. पुढचं पाऊल काय राहणार आहे? त्यांनी जर नाही चालू केले तर त्यांच्या विरोधात अजून ठोस पाऊल उचलून आंदोलन करावं लागेल. निवेदन दिलेले नेमकं काय कारण आहे आणि काय मागणी आहे? जळगाव शहरामध्ये गेले कित्येक वर्षापासून बसस्टँडमध्ये वास्तविक असलेली उपाहारगृह जे होतं की ज्यासाठी गोरगरीब लोक जे जळगाव जिल्ह्यातून तालुक्यातून ज्या बसस्टँडवर येत होते त्या लोकांसाठी स्वस्त दरामध्ये एक नाश्ता उपलब्ध करून देण्याची कॅन्टीन होती. पण प्रशासनाला काहीतरी मोठ्या धनधाडक्या लोकांना त्याचा फायदा व्हावा म्हणून ती कॅन्टीन सध्या बंद करण्यात आलेली आहे. आणि जळगाव शहरातीलच काहीच लोकांना आर्थिक फायदा व्हावा यासाठी महाव्यवस्थापक महामंडळ यांनी तो ठेका दुसरा देण्यात आलेला आहे. त्या ठेक्यासंदर्भात पूर्ण माहिती घेण्यासाठी आज आम्ही मनसेचे सर्व पदाधिकारी आज या ठिकाणी आलेले होते. आलेले असताना आमच्या लक्षात असे आले की कॅन्टीन तर नाहीच नाही आहे. मुळात जे बाहेरच्या रस्त्यावर जे काही नाश्त्याच्या गाड्या लावत आहेत त्याच्यावर पूर्णतः असुविधा आहे. त्यामुळे आजार पसरण्याचे भरपूर चान्सेस आहे. तरीसुद्धा महाव्यवस्थापक याच्यावर कुठल्या प्रकारचं लक्ष देत नाही आहे. मूग गिळून म्हणजे आर्थिक
देवाणघेवाण झाली असा आमचा आरोप आहे. भेटीनंतर त्यांनी सांगितलं की बुवा आमच्याकडे जागा उपलब्ध नाही आहे. पण गंमत अशी आहे की कॅन्टीनच्या जागेमध्ये आज तिथं त्यांनी त्यांचं कार्यालय थाटलेलं आहे. तर आमच्या मनसेच्या वतीने आम्ही त्यांना आज अशी मागणी केलेली आहे, तर येत्या 15 ते 20 दिवसामध्ये जर तुम्ही व्यवस्थित जे गोरगरीब नागरिक येतात त्यांच्या नाश्त्याची उपाहारगृहाची जर व्यवस्था नाही केली, तर जे काही आपले मंत्री साहेब आहेत, जे मंत्री महोदय आहेत, ते म्हणतात की बाबा आम्ही इतक्यात नाश्ता देऊ, 20 रुपयात नाश्ता देऊ, 30 रुपयात देऊ, पण ती गोष्ट जळगाव शहरामध्ये होताना दिसत नाही आहे असं आमचं मनसे लक्षात आलं. येत्या 15 दिवसात जर यांनी तात्काळ या विषयावर जर कारवाई नाही केली तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांच्या आमची जी स्वयंरोजगार संघटना आहे त्या माध्यमातून जळगाव शहराच्या बसस्टँड भागामध्ये स्वतः रिक्षा आणून त्या ठिकाणी गोरगरिबांना स्वस्तात नाश्ता देण्याची आम्ही सुविधा उपलब्ध करू.